36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शेतकरी एकतेचा शेतकरी एकतेचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे प्रशासनाची अनास्था अशा दुहेरी संकटात सापडलेल्या तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटलाय. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा होणाऱ्या उद्रेकाला प्रशासन जबाबदार असेल अशा शब्दामध्ये शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला धारेवर धरलाय. नाफेडची खरेदी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून आज तिवसा तहसील कार्यालयामध्ये आक्रमक निवेदन सादर करण्यात आलंय. केंद्रीय कृषी मंत्रालयानं हरभरा खरेदीसाठी 29 मे आणि तूर खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली असताना तिवसा तालुक्यातील खरेदी केंद्र का बंद आहे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. खरेदी विक्री मॅनेजर दीपक गोफणे यांनी बारदाना नाही असे तकलादू कारण पुढे करून 20 दिवस खरेदी बंद ठेवली. यामुळे हजारो शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर असून या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. खऱ्या शेतकऱ्यांचा माल घरामध्ये पडून असताना चक्क 400 बनावट ऑनलाईन नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता असून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी तिवसा नगर पंचायतचे विरोधी पक्षनेते अनिल थोल, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, अजय आमले, मनोज काळमेघ, योगेश गोरे, बाळा देशमुख, प्रकाश चिचखेडे, स्वप्नील तुर्काणे, अनिल मेश्राम, विजय ठाकरे, निशू वानखडे, किशोर सातपुते, प्रवीण डहाके, ऋषी देशमुख, अतुल चिचारे, नितीन मेहकरे, शिवानंद शापामोहन, गणेश डोळस, प्रदीप बाभुळकर, रोशन खोब्रागडे, संतोष मोरे, कुणाल जुमळे, पंकज लांडगे, गदू शेंद्रे, राहुल मकेश्वर, विलास हांडे, जानराव मनोहर, मनोज खाकसे, मनीष माहुरे, प्रफुल्ल मकेश्वर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीतून हरभरा आणि तुरीची खरेदी जी आहे बंद केलेली आहे. खरं तर सरकारनं 31 मे आणि 29 मे पर्यंत हरभरा आणि तुरी खरेदीची मान्यता दिलेली आहे, पण लक्षांकाच्या नावावर ती खरेदी बंद केलेली आहे. मधात 20 दिवस जी आहे ती खरेदी बंद होती, ते त्याला बारदाण्याचं कारण देण्यात आलेलं आहे. गोफणे नावाचा जो व्यवस्थापक आहे ह्या संपूर्ण यामध्ये अनियमितता करतो आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तातडीनं हरभरा आणि तुरीचं खरेदी सुरू करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जो खरीपाचा विमा आहे तोही तातडीनं देण्यात यावा. या संपूर्ण मागणीसाठी तहसीलदारांना आता आम्ही निवेदन दिलं आहे. तहसीलदार साहेबांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यात सर्वात महत्त्वाचं मोठी गोष्ट अशी आहे की या तिवसा तालुक्यामध्ये ज्वारीचा पेरा कमी आहे, पण 400 ज्वारीच्या शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. मग तो शेतकरी आहे का व्यापारी आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामध्ये फेक सातबारे आहे, याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी आम्ही तहसीलदारांकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणात जर कारवाई झाली नाही तर यापेक्षाही मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन या तिवसा तालुक्यात निघणार आहे. शेतकऱ्यांचा जो चणा आणि तूर ती खरेदी लवकर चालू करण्यात यावी आणि शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे जो स्ट्रॅटेजिक विभागाकडून देण्यात आला आहे तो शेतकऱ्यांना दिला जे कापणीपेक्षा जो अभाव असते शेतकऱ्यांचा त्याबरोबर देण्यात यावा अशी आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं आहे आणि एक अशी म्हणजे एक प्रकारचं आवाहन केलं आहे की हे जो शेतकऱ्याबद्दल जे काही म्हणजे सरकार आहे जे काही निराशा दाखवते आणि शेतकऱ्यांना समजतात की हे बाबतीत फक्त मतदानासाठी कामं करतात, बाकी यांचा काही आवाहन देणं गेलं नाही. त्यामुळे या राष्ट्रीय रोगाचा मी निषेध करत आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.